नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशिलकाच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की कबीर त्याच्या स्वतःच्याच लग्नात फक्त 5 दिवसाची सुट्टी घेणार आहे. त्यामुळे अवंती खूप जास्त चिडली होती आणि आता ती कबीरसोबत फोनवर बोलताना रडतही होती. तर आता आपण बघूया की पुढे काय होईल. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हा सर्वांना आठवण करून देऊ इच्छिते की प्लीज आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा, पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मलाही लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा उत्साह येईल. चला तर बघूया आजच्या भागात काय होईल. तायडे, हे बघ कसलं भारी दिसत आहे ना, ऋषी तिच्याजवळ येत म्हणाला. तसं तिने लगेच नजर फिरून डोळे पुसले. काय? तिने लगेच स्वतःला सावरलं आणि त्याच्या हातातला मोबाईल स्वतःकडे घेत बघू लागली. काय झालं? तिचा हळवा स्वर लगेच त्याला लक्षात आलं. तसं त्याने काळजीने विचारलं. कुठे काय? अय्या, खरंच की किती छान वाटत आहे. अवंतीच्या चेहऱ्यावर गोड स्माईल पसरली. वाड्यापासून 15 मिनिटांच्या अंतरावर त्यांची पडीक असलेली जमीन होती. त्यावर मंडप घालायची तयारी चालू होती. गावाकडील मंडप 4-5 दिवसात बांबू ठोकून वेगवेगळे पडदे टाकून बांधून झाला असता, पण हा मंडप पावसाच्या हिशोबाने आणि मोठ्या लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच तयार केला होता. तसं वेडिंग प्लॅनरने छानच प्लॅनिंग केलं होतं. ऋषिकेशने फोटो काढून आणले होते. तेच फोटो तो अवंतीला दाखवत होता. तिला आवडलं म्हणून ऋषिकेशच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं. पण जास्तच फालतू खर्च वाटत नाही का? अवंती बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत म्हणाली. कारण त्याचं स्ट्रक्चर खूपच महागडे तिला वाटत होतं. बाहेरून जरी पोकळ बेस केला असला तरी आतलं स्ट्रक्चर खूप हायफाय वाटत होतं. मला एकच बहीण आहे, मग त्यात काय फालतू खर्च? ऋषिकेश त्याची कॉलर उडवत रुबाबात म्हणाला. गधड्या, पैसे कमवायची अक्कल नाही आणि बापाच्या जीवावर नाही ते मोठेपणा दाखवायचा म्हणून पैसे उडवायचं काम चालू आहे. अवंती त्याला त्याच्या पोटात कोपर मारत म्हणाली. तिला असा फालतूचा खर्च बिलकुल आवडत नव्हता. लग्नाच्या ज्वेलरी, साड्यांमध्येच एवढा खर्च झाला होता आणि त्यात तिचे घरचे तर उगाच नाही ते मोठेपणा दाखवायला खर्च करत होते. ते मनाला बिलकुल पटत नव्हतं. ताई, लागलं ना, आबास म्हटले तुला किती पैसे पाहिजे तेवढे पैसे घे, पण माझ्या मुलीचं लग्न भारीच व्हायला पाहिजे. मग मी त्यांचा आदेश कसा मोडू? तो पोटावर हात फिरवत म्हणाला. त्यातले तू किती पैसे काढले ते सांग, तुला मी चांगलंच ओळखून आहे. अवंती त्याच्या हातातल्या वॉचकडे बघत पुन्हा त्याच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाली. तसं त्याने त्याचा हात मागे घेतला. ताई, ते तुझं ना खूप ठिकाणी लक्ष असतं. एक वॉच काय घेतली, लगेच बोलवून दाखवत आहे. त्याने त्याच्या ब्रँडेड वॉचवरून हात फिरवत तोंड वाकडं करत म्हणाला. माणसाने रुबाब स्वतःच्या पैशाने करावा. तुला लाखाचेच घड्याळ घालायचे असतील ना, मग स्वतः कमवायचं आणि मग घ्यायचं. अजून 1 रुपया कमवायची अक्कल नाही, पण हातात लाखाचे घड्याळ घालून फिरायला मस्त वाटत असेल. अवंती कडू शब्द त्याला सुनावू लागली. जसं तिला अक्कल आली होती तसं तिने वायफळ खर्च कधीच केला नव्हता. तिच्या वडिलांनी, तिच्या आईने तिला खूप काही घेतलं होतं, पण स्वतःहून तिने कधीच मागितलं नव्हतं. जे असेल ते सेव्हिंग करायचं तिला माहीत होतं. स्वतःला काही घ्यायचं असेल तर स्वतःचे पैसे वापरायचं. ताई, आता हे अति होता हां. मी काय सारखं सारखं घेतो का? आता बहिणीचं लग्न म्हटलं तर मला पण लोक बघणार ना. आता लेक्चर नको देऊ, तो वैतागून म्हणाला. त्याची बहीण कडवी होती, पण त्याच्यासाठी तिचे शब्द औषधासारखे काम करत होते. तसं तिने किंचित नकारार्थी मान हलवत कपाळावरून हात फिरवला. हे जर तिचं डोकं शांत असलं असतं तर तिने त्याला प्रेमाने समजवलं असतं, पण साहेबांचा राग भावावर निघाला होता म्हणून आता तिलाच कसं तरी वाटत होतं. छान आहे, यात सिल्वरपेक्षा ब्लॅक कलरसुद्धा छान वाटला असता, ती त्याचा हात घेत प्रेमाने म्हणाली. हा ना, मलाही पहिले वाटलं, पण नंतर ना हा पण वेगळा दिसून येत होता, मग हाच फायनल केला, तो हसत म्हणाला. 1 मिनिट, तुला कसं काय माहीत ह्यात ब्लॅक कलर छान दिसला असता? तो तिचा चेहरा निरखत म्हणाला. ते तुझ्या भाऊजींना मी गिफ्ट घेण्यासाठी गेले होते ना, तेव्हा बघितलं होतं, पण खूपच महाग वाटलं होतं म्हणून घेतलं नाही, ती ओठांचा पोट करत म्हणाली. तसं तो तिच्या बोलण्यावर डोळे मोठे करून बघू लागला आणि पुढच्या क्षणी त्याला हसू येऊ लागलं. ताई, माझी वेडी ताई, हा तर त्यांच्यासाठी साधा वॉच असेल. गिफ्ट काय घेतलं मग? तो त्याच्या बहिणीवर अजूनही हसत होता. सोन्याचं लॉकेट घेतलं. हे काय कधी ना कधी बंद पडेल ना आणि कपडे पण खराब होतील, म्हणून मग विचार केला सोनं कधीच वाया जात नाही, जपून ठेवलं की ते तसंच आपल्यासोबत राहते. तो क्षण आठवत ती लाजत हसून म्हणाली. वा, भाऊजीने गिफ्ट घेतलं? तो तिच्याकडे हसून बघत तिला चिडवत विचारू लागला. हो, आवडलं त्यांना, त्यांच्या गळ्यातच आहे, ती नजर झुकवत हसत लाजून म्हणाली. आत्तापर्यंत त्याचा राग आला होता, पण तो क्षण आठवून पुन्हा चेहऱ्यावर लाली चढली होती.
खरंच भाऊजी खूपच छान आहेत. त्यांचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून जाणवून येतं. तुझ्यासाठी भाऊजी बेस्ट आहेत. प्रेमासाठी फक्त एक क्षण असतो आणि त्या क्षणात माणूस भाळून जातो. तो थोडासा त्याच्या विचारात हरवत गालात हसत म्हणाला. तसं तिच्या चेहऱ्यावर अजून लज्जेची लाली पसरली. तिच्या हातातला मोबाईल वाजला तसं दोघेजण आपल्या विश्वातून बाहेर आले आणि त्याचा चेहरा पुन्हा पूर्ववत झाला. चेहऱ्यावर थोडीशी निराशासुद्धा पसरली होती. धर, त्याचा मोबाईल वाजत होता. हां, चल खाली पाऊस पडेल. तो कोणाचा फोन आहे ते चेक करून रिसीव करतच खाली निघाला. तसं तिने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि गोड लज्जा लपवण्याचा प्रयत्न करू लागली आणि पुन्हा त्याचे शब्द आठवून तो 5 दिवस आधी येणार हे विचार करून गालाचा फुगा झाला. आबा, एकदा लग्नाचे मेनू पाहून घ्या, हे मी पाहतो, आणि हे तुम्ही बघून घ्या. अजून काही ॲड करायचं आहे का? ऋषिकेश त्याने सोबत आणलेल्या चिठ्ठ्या दाखवत म्हणाला. अवंती पण त्याच्या पाठीखाली चालली होती. हा, चांगलं आहे. गावातील लोक साधंच जेवण जेवतात. त्यांना काही घासपूस आवडत नाही. त्यांचं टेबल दुसऱ्या बाजूला लावायला सांग. ह्यांना हाताने घेणारे टेबल दुसऱ्या जागी लावायला सांग. बळवंतराव लिस्ट चेक करत म्हणाले. हो आबा, असंच करणार आहे. ऋषिकेश त्याच्या मोबाईलमधले फोटो दाखवत म्हणाला. बघू दे मला पण. सुरेखा बळवंतरावांच्या शेजारी बसत फोटो बघत म्हणाली. छान केलं की. माझा ऋषी हुशारच आहे. सुरेखा एका हाताने त्याची नजर काढत म्हणाली. ऋषिकेश हसून सुरेखाला एका हाताने जवळ घेतो. मीरा पायरीवर बसून धान्य निवडत होती. तिने लगेच बारीक डोळे करून ऋषिकेशकडे पाहिलं. त्याचवेळी त्याची नजर मीरावर पडली. तसं त्याने बत्तीशी दाखवत पटकन गळ्यातला हात बाजूला घेत मीराजवळ येऊन खालच्या पायरीवर बसून त्याची पाठ तिच्या मांडीला टेकून रेलून बसला. मीराने दात आवळत त्याच्या पाठीत गुद्दा दिला. मारलं तसं त्याने डोळ्याची उघडझाप केली. बहीण एकीकडून, आई एकीकडून होता. आता त्यांचं आणि सुरेखाचं पटत नव्हतं, तर त्याचं मधल्यामध्ये मरण होत होतं. आणि सुरेखाला उलट बोलतासुद्धा येत नव्हतं, कारण त्याच्याशी ती चांगलीच वागत होती. असं का? वेगवेगळे स्टॉल का लावायचे? आत्ताच दोघांचं बोलणं ऐकलं तशी ज्यांच्या समोर येऊन बसत ती म्हणाली. ताई, गावातल्या आणि शहरी लोकांची तालमेल जमणार नाही आणि लग्नात वेगळाच गोंधळ होईल. त्यापेक्षा वेगवेगळे टेबल्स असलेले बरे. ऋषिकेश तिला समजावत म्हणाला. असं कसं? आपण हा विचार करतो. जर त्यांच्याकडे लग्न असते तर त्यांनी हा विचार केला असता का? गावातल्या लोकांसाठी ते वेगळे टेबल ठेवतात का? आपण त्यांच्यासाठी ठेवायला आणि सगळं मिक्सच ठेवा ना. त्यांच्यासाठी वेगळे आणि यांच्यासाठी वेगळं का? त्यांना आधीपासूनच माहीत आहे ना मी गावातली मुलगी आहे. मग सगळे गावच्या पद्धतीनेच होईल. त्यांच्या आवडीने करायचं असेल तर आपण लग्न गावात न करता सिटीमध्येच जाऊन करू ना. अवंती कडक शब्दात सुनावत म्हणाली. वहिनी, तुमच्या लेकीला लग्न होईपर्यंत तोंडाला कुलूप लावायला सांगा. सुरेखा अवंतीकडे कटाक्ष टाकत म्हणाली. अवंती सुरेखाकडे रागाने बघत होती. ताई, जात. मोठ्यांमध्ये तू काय बी बोलू नकोस. मीरा हाताचं सूप बाजूला ठेवत ओरडत म्हणाली. अवंती, तुझं म्हणणं समजत ठीक आहे, पण त्यांचा पाहुणचार करणंसुद्धा आपला भाग आहे ना. ते खुश असतील तरच आपल्याला आनंद होईल ना. बळवंतराव शांतपणे समजावत म्हणाले. आनंद आपल्या गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. त्यांना असं वाटू नये की मोठी लोक आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं. हा भेदभाव जर तुम्ही केला तर सरपंच म्हणून माझ्या नजरेत भरणार नाही. मला बिलकुल आवडला नाही हा निर्णय. सगळ्यांना वागणूक समान दिली तर माझ्या लग्नात मी खुश असेल. अवंती भाऊक होत म्हणाली. तसे बळवंतराव भारावलेल्या नजरेने आपल्या लेकीला बघू लागले. तिचं मन कळत होतं, पण त्यांचं डोकं त्या गोष्टीला परवानगी देत नव्हतं. मुलाकडचे पाहुणेसुद्धा खुश असायला हवे ना. सरपंच साहेब, आम्ही तर तुम्हाला आधीपासूनच सांगितलं होतं, तुमच्या इच्छेप्रमाणे लग्न करा. आमचा विचार करून जर तुम्ही लग्न करत असाल तर त्या लग्नाला काहीच अर्थ राहत नाही. दारातून आवाज आला तर सगळ्यांच्या नजरा दाराकडे गेल्या. केशव आणि प्रकाश दारात उभे होते आणि आता अवंतीचं आणि बळवंतरावांचं बोलणं त्यांनी सगळं ऐकलं होतं. सगळेच जण गडबडून गेले. या साहेब. अवंतीचं काहीतरी बोलणं चालू असते. बळवंतराव गडबडून पुढे येत म्हणाले. अचानक केशव यांना बघून सगळेजण घाबरून गेले होते. केशव आणि प्रकाश आतमध्ये येऊन बसले. सरपंच साहेब, आमची सून बोलते ते योग्य आहे. लग्नात जर ती खुश नसेल तर ह्या लग्नाचा काहीच अर्थ राहत नाही. आणि तुम्ही सरपंच आहात तर आपल्या मुलीच्या प्रेमाच्या स्वार्थासाठी आपल्या गावातल्या लोकांबरोबर भेदभाव करू नका. कोणासाठी नाही, पण आपल्या मुलीच्या नजरेत छोट्याशा गोष्टीमुळे मान खाली घालता येणार नाही असं वागू नका. ती बोलते तसेच करा. लग्न गावात आहे तर गावातल्या पद्धतीनेच होणार. शहरात जर लग्न असल्यास तर आम्ही सगळ्यांसाठी एकच मेनू ठेवला असता.
तेव्हा हा विचार केला नसता की गावातले लोक हा मेनू खातात की नाही. मग तुम्हीही आम्हाला वेगळी वागणूक देऊ नका. ते काय, आयुष्यभर आम्ही शहरात जाऊन खाणारच आहे. गावातल्या लग्नातले जेवण आम्ही खाऊ. आमचे बाहेरचे कुठलेही पाहुणे नाही, सगळे नातेवाईकच आहेत आणि त्यांना ह्या गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही आहे. केशव रोखठोकपणेच म्हणाले. बळवंतराव आणि ऋषिकेश एकमेकांना बघून गोंधळून गेले होते. नेमका आता काय विचार करावा हेच कळत नव्हतं. ऋषिकेश, जास्त विचार करू नकोस. 3 दिवसाची तर गोष्ट आहे. आम्ही गावाकडच्या सगळ्या पद्धती, जेवणापर्यंत सगळं काही मनाने अटेंड करू आणि ज्यांना आवडलं नाही त्यांच्यासाठी आम्ही स्वतः तयारी करू. पण तुम्ही बिलकुल ह्या गोष्टीची काळजी करू नका. केशव ऋषिकेशच्या खांद्यावर थोपटत म्हणाले. केशव यांचं बोलणं ऐकून अवंती भारावलेल्या नजरेने त्यांना बघू लागली. डोळ्यात पाणी आणि गालावर हसू आलं होतं. ऋषिकेशने हसत मान हलवली आणि पुढच्या कामाला निघाला. खूप वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. अरे वा, कबीरने मंदिराची खूप तारीफ केली होती. केशव खुश होत म्हणाले. उद्या सगळेजण देवीच्या मंदिरात लग्नपत्रिका ठेवायला जाणार होते. हा विषय चालू होता. मीराने पण अवंतीचे लग्न ठरल्यावर ओटी भरायला येते म्हणून नवस मागितला होता. तोही तिला फेडायला जायचे होते. फक्त अवंती घरी एकटीच राहणार होती. लग्न आता 10 दिवसांवर होतं आणि मंदिर डोंगरावर होतं म्हणून तिला घरीच ठेवणार होते. खूप जागृत देवस्थान आहे आमची देवी, तिचंच फळ आहे. वर्षातून एकदा तरी आम्ही पाया पडायला जातो. बळवंतराव भरभरून तारीफ करत म्हणाले. उद्या कधी निघणार आहात? तुमच्यासोबत आम्ही पण येतो, आम्हाला सुद्धा बघायचं आहे. केशव एक नजर प्रकाशकडे बघत पुन्हा बळवंतरावांकडे बघत म्हणाले. चालते की, सकाळी लवकरच निघावं लागते. रस्ता थोडा कच्चा आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळे गाडी हळू घेऊन जावे लागते. बळवंतराव खुश होत सांगू लागले. केशव एवढे पुढाकार घेऊन बोलत असल्याचा आनंद होत होता. बरं, सकाळी आम्ही तयार राहतो, एकत्रच निघूया. केशव खुश होत म्हणाले. थोडा वेळ बसून केशव त्यांच्या बाजूच्या गावात असलेल्या वाड्याकडे निघाले. इकडचं वातावरण त्यांना खूपच आवडलं होतं म्हणून आजूबाजूचे गाव फिरायचं चालू होतं. आता उद्या देवीचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक होते. केशव यांनी घरी अनुराधाला सांगितलं तसं अनुराधा आणि तिची बहीण तयार झाली. शिंदे फॅमिली आणि आहुजा फॅमिली दोघेजण उद्या सकाळीच देवीला निघणार होते. रात्री सगळ्यांची जेवण झाली होती आणि पावसाने चांगलाच तग धरला होता. गावाकडचा मुसळधार पाऊस पहिल्यांदाच सगळेजण अनुभवत होते, त्यामुळे भीतीसुद्धा वाटत होती आणि छानसुद्धा वाटत होते. गाडीचा आवाज आला तसं वाड्याच्या व्हरांड्यात बसलेले केशव आणि अनुराधा एकमेकांकडे बघू लागले. एवढ्या रात्री कोण आलं असेल? अनुराधा काळजीने म्हणाली. माहीत नाही सदा, केशव तिथल्या नोकराला हाक मारत म्हणाले. दोघेजण वाड्याच्या मोठ्या दारातून कोण येत आहे म्हणून बघू लागले. कबीर, अनुराधा आश्चर्यचकित होत जागेवरून उठत ओरडत म्हणाली. तो वाड्याच्या दारातून पळतच आतमध्ये येऊन वरांड्यात थांबला. पण पाऊस चांगलाच मोठा असल्यामुळे पूर्णच ओला झाला होता. फास्ट पळत आल्यामुळे किंचित धाप लागून तो इकडे तिकडे बघत अंगावरचे पाणी झटकू लागला. कबीर, तू काय करतो इथे? राधा, टॉवेल आण गं. अनुराधा त्याच्या जवळ जात काळजीने ओरडत म्हणाली. मॉम, घर आपलं आहे ना? त्याने वैतागून प्रश्न विचारला. एकतर पावसात भिजला होता आणि त्यात त्याची आई विचारत होती, तू इथे काय करतो? हो रे, पण अचानक न सांगता आला म्हणून विचारते. आधी काही कल्पनाच दिली नाही. अनुराधा राधाच्या हातातला टॉवेल घेत त्याचे डोके पुसत म्हणाली. 8च्या नंतर मी फ्रीज झालो होतो. घरी जाण्याचा मूड नव्हता म्हणून इकडे आलो. तो अनुराधाच्या हातातला टॉवेल घेत किंचित खांदे उडवत म्हणाला. अरे मग सकाळी यायचं ना, एवढ्या रात्री पावसात यायची काय गरज होती? अनुराधा काळजीने ओरडत म्हणाली. मॉम, मी लहान असल्यासारखं काय ट्रीट करत आहे? कबीर चेहऱ्यावरचे पाणी पुसत वाड्याचं निरीक्षण करत म्हणाला. अवंतीला भेटायला त्याला वेळ नव्हता, मग वाडा कुठून बघणार होता? पहिल्यांदाच आला होता म्हणून निरीक्षण चालू होतं. अनुराधा, तो आत्ताच आला आहे, त्याला जेवायला विचारायचं सोडून प्रश्न काय विचारत बसते? केशव हसत त्यांच्या चेहऱ्यावरून उठत म्हणाले. आपला लेक कोणासाठी आला आहे त्याच्या चेहऱ्यावरून कळून आलं होतं. केशव त्याला एक नजर बघून त्यांच्या रूमकडे निघून गेले. वरांड्यातलं वातावरण खूपच गार वाटत होतं. जेवण नको, दुपारचं जेवण उशिरा झालं आहे. कबीर आराम चेअरवर बसत म्हणाला. वाड्यात आल्यापासून त्याला एक वेगळाच सुकून भेटल्यासारखं वाटलं होतं. बिना एसीची थंडगार हवा मनाला एक वेगळीच प्रसन्नता लाभून देत होती. वाव मॉम, खरंच खूप रिलॅक्स वाटत आहे. तो डोळे बंद करत गालात हसत म्हणाला. हो ना, आम्हाला सुद्धा इथे आल्यापासून खूप शांत आणि रिलॅक्स वाटत आहे. अमितने हे काम खूप छान केलं आहे. अनुराधा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
जाऊन कपडे चेंज करून घे, सर्दी लागेल. अनुराधा म्हणाली. हा मॉम, मी उद्या निवांत उठणार आहे. तो लाकडी पायऱ्याच्या दिशेने जात म्हणाला. कधीही उठ, कारण घरात कोणीच नाही आहे. आम्ही अवंतीच्या घरच्यांसोबत देवीच्या मंदिरात चाललो आहोत. सकाळी लवकरच निघणार आहोत, अनुराधा म्हणाली. तसं त्याचे पाऊल जागेवरच थांबले. काय, तुम्ही सगळेजण जात आहात? अवंती? तो जागेवरूनच वळत अनुराधाकडे बघत म्हणाला. जिच्यासाठी आला तीच उद्या चालली आहे म्हणून लगेच जीव कासावीस झाला ना. अवंती येणार नाही आहे, ती एकटीच आहे, हावभाव बघून हसत म्हणाली. अनुराधा त्याच्या चेहऱ्यावरचे हळूहळू त्याचे एक्सप्रेशन्स बदलू लागले होते आणि चेहऱ्यावर वेगळीच चमक भरून येऊ लागली. कबीर, जाऊन झोप. बिलकुल त्यांच्या घरी जायचं नाही आहे. लोकांनी बघितलं ना तर वेगळाच अर्थ काढतील. अनुराधा बोट दाखवत त्याला बचावत म्हणाली. मॉम, मी जाऊ शकत नाही, पण ती इथे येऊ शकते ना. तो चेहऱ्यावर खट्ट्याळ भाव आणत पायऱ्या चढून थोडं एक्सायटेड होतच वर निघाला. तसा अनुराधा कपाळाला हात मारून घेतला. कबीर, अनुराधा ओरडली, पण त्याच्या कानांपर्यंत आवाज गेला तर ना. अवंती कबीरच्या घरचे पहाटेच उठून जाण्याची तयारी करत होते. अवंतीसुद्धा त्यांना मदत करत होती. ती एकटीच घरी राहणार होती आणि बाकी सगळे पाहुणे पण सोबत जाणार होते. गावाकडच्या लोकांना तर देवधर्म खूप आवडतं, मग आवडीने तयार झाले होते. त्यात तर बळवंतरावांनी जेवढे पाहुणे तेवढ्या सगळ्यांसाठी गाड्या केल्या होत्या, तर जाणं भागच होतं. दुपारच्या जेवणाची सोयसुद्धा ऋषिकेशने ज्या गावात मंदिर आहे तिथल्या एका माणसाला करायला सांगितली होती. मंदिराच्या पायथ्याशी लागूनच शेत लागत होतं. त्या शेतातच सगळी जेवणाची तयारी केली होती. पाऊस लागू नये म्हणून शेतात शेडसुद्धा मारायला सांगितला होता. पावसाने काही थांबायचं नाव घेतलं नव्हतं. रिमझिम पाऊस का असेना, पण सगळीकडे पाणीच पाणी करत होता. त्या पावसातच सगळेजण निघाले. अवंतीला एकटीला राहायची सवय होती म्हणून तिला काही वाटत नाही. मागचं शेत होतं, तिथे गडी बायका काम करत असतात म्हणून भीती कसलीच नव्हती. कबीर, अनुराधा त्याच्या रूममध्ये येत म्हणाली. दरवाजा उघडाच होता म्हणून त्या आतमध्ये आला तर तो निवांत बेडवर पसरून मोबाईल बघत होता. मॉम, मला उठवू नको, मी निवांत उठणार आहे. आणि उठून बसला आहेस की, अनुराधा हसत म्हणाली. झोपण्यासाठी शांतता तर हवी ना, पहाटेपासून तुमचा आवाज येत आहे. कबीर वैतागून उठून बेडला टेकून बसत म्हणाला. त्यांच्या घरात जशी प्रायव्हसी होती त्या वाड्यात त्याला बिलकुल जाणवली नाही. मोठा वाडा असला तरी मोठमोठे पॅसेज भरपूर होते, त्यातून आवाज चांगलाच घुमत होता. त्याने दार मुद्दामून उघडा ठेवला होता. समोरचा सुंदर नजारा मनाला अजून प्रसन्न करत होता. दरवाजासमोर मोठा पोर्च होता, तिथून पावसाच्या सरी दिसून येत होत्या. रूमला दोन्ही बाजूंनी खिडक्या असल्यामुळे थंड वारा आणि पावसाची रिमझिम चांगलीच दिसून येत होती. आजूबाजूला मोठमोठी झाडे खिडकीतून दिसून येत होती. वातावरण खूपच प्रसन्न वाटत होतं. पण थोडा वेळ का असेना पाऊस थांबावा असं वाटत होतं. काल रात्रीपासून फक्त पाऊसच पाऊस होता. बरं, आम्ही आता थोड्या वेळातच निघत आहोत. राधासुद्धा आमच्यासोबत येत आहे. नाश्ता, तुझं जेवण वगैरे सगळं काही मी इथल्या कामवालीला सांगितलं आहे. ती व्यवस्थित तुला करून देईल. आणि तुला शेवटचं सांगते, बिलकुल अवंतीच्या घरी जायचं नाही. अनुराधा पुन्हा वॉर्न करत म्हणाली. मी नाही जाणार. आणि हा पाऊस कधी थांबणार आहे? तो वैतागून बाहेर बघत म्हणाला. पाऊस काय आता थांबत नसतो, फक्त तुमच्या लग्नाच्या वेळेस कमी होऊ दे. आता देवाचीच कृपा त्या दिवशी व्हावी, अनुराधा हसत म्हणाली. त्यावर तो गालात हसला. लग्नाला फक्त आता 10 दिवस राहिले होते. 10 दिवसांनी अवंती त्याची होणार होती. त्याच्या नकळत त्याचे कान गरम होऊ लागले. आता कधीही फॅमिली घराच्या बाहेर पडते असं झालं होतं. 10-15 मिनिटांनी सगळे घरातले एकदाच्या गाडीत बसले. घरात 2-3 नौकर होते. नौकर गावचे नव्हते, त्यांचे विश्वासू घरातलेच नौकर इकडे आणले होते. गावातले लोक कसे आहेत कसे नाही अजून त्याबद्दलची माहिती नव्हती, म्हणून विश्वासू लोक आपल्याबरोबर असले तर आपण बिनधास्त राहू शकतो. सगळे बाहेर पडले. तसे साहेबसुद्धा गाडीत बसून फरार. अवंतीच्या बाबतीत काय कबीर कधीच माघार घेत नसतो. तो कोणाचं ऐकेल तर ना. काशी मामा, दार लावलं आहे ना, लक्ष राहू द्या, अवंती चप्पल घालत म्हणाली. काशीने होकार भरला आणि त्याच्या कामाला लागला. सकाळचे 8 वाजले होते, पण आभाळ भरलं होतं. त्यात पावसाची रिमझिम, त्यामुळे अंधारच वाटत होता. तिने छोट्या तांब्याच्या कलशमध्येच पाणी भरून घेतलं. झाडाची 5-6 फुलं तोडली आणि देवळात निघाली. देवळात जाऊन नंतर ती अकॅडमीमध्ये जाते असा तिचा दिनक्रम होताच. तसेही घरात असल्यावर कोणी तिला जाऊ देणार नव्हतं, म्हणून आता कोणी नाही तर निवांत होती. कालपासून कबीरचा एकही फोन आला नाही, म्हणून गालाचा फुगा अजूनच होता. तिने मोबाईलमध्ये पाहिलं, पण त्याचा मेसेज नव्हता ना कॉल, आणि तीही स्वतःहून करणार नव्हती.
की ती त्याच्या मागे मागे करायचं. जेव्हा आपण बोलत नव्हतो तर स्वतःहून मागे पुढे करत होता, पण आता आपल्याला काय भावच नाही म्हणून स्वतःचीच बडबड करत रस्त्याने मंदिराकडे निघाली होती. पाऊस होता म्हणून एका हातात छत्री आणि एका हातात आरतीचं ताट. गावाच्या वेशीवर मंदिर होतं. चालत 10 ते 15 मिनिटे लागत होती. पाऊस असल्यामुळे देवळात जास्त गर्दी नव्हती. मीराला तिला सवय होती मंदिरात जायची. फक्त मीरा सकाळी लवकर जायची आणि अवंती तिचं सगळं घरातलं आवरून मंदिरात जाऊन अकॅडमीमध्ये जायची. छोटंसंच देऊळ होतं. त्या देवीला तिने कलशामधलं पाणी ओतत डोक्यावरून धार सोडली आणि हळदी कुंकू लावून व्यवस्थित 4-5 फुलं मांडून अगरबत्ती पेटवून लावली. मनापासून डोळे झाकून ती पाया पडू लागली. 10 दिवसांनी लग्न होणार होतं. तो ग्लो तिच्या गालावर दिसून येत होता. डोळे झाकून उभी असली तरी उगाच गालात हसणं चालू होतं. आता फक्त लग्नाचे वेध लागले होते. भक्तीमध्ये सुद्धा मन लागत नव्हतं. 5 मिनिट त्याने बोलून फोन कट केला. तिचा दररोजचा दिनक्रम त्याला माहीतच होता. ती देवाला जाणार हे समशरने त्याला आधीच सांगितलं होतं, म्हणून त्याच ठिकाणी तो येत होता. देवळात एकाने नारळ फोडला होता. त्या माणसाने तिला नारळाचा तुकडा दिला. तिने डोक्याला लावून नारळाचा तुकडा खात खात मंदिराच्या बाहेर निघाली. तेवढ्यातच तिचा फोन वाजला. ती चप्पल घालता घालता मोबाईलकडे बघू लागली आणि तिचे डोळेच आश्चर्याने मोठे झाले. एवढ्या सकाळ सकाळी कबीर साहेबांचा फोन येणे म्हणजे तिच्यासाठी तिचं भाग्यच म्हणावं. नाहीतर सकाळी त्याचा कधीच फोन येत नाही. आला तर दुपारी किंवा रात्री. तिने भाव खात फोन कट केला. त्याची नजर गाडीतून तिच्यावरच होती. तिने जसा फोन कट केला तसा हळूहळू त्याच्या भुवयात जवळ येऊ लागला. त्याने पुन्हा कॉल लावला. तिने पुन्हा बघत नाक मुरडत कॉल कट केला. जेव्हा स्वतः फ्री असता तेव्हा कॉलवर कॉल करता. तिने पुन्हा बडबड करत तोंड वाकडं करत कॉल कट केला. त्याने पुन्हा लावला. तसं ती वैतागलेल्या नजरेने त्या फोनकडे बघू लागली. शेवटी जास्त वेळ त्याच्याशी न बोलता राहू शकत नव्हती ना. कालपासून राग जो दाबून ठेवला होता तो सुद्धा बाहेर काढायचा होता. सकाळ सकाळी आज फ्री आहात वाटतं म्हणून कॉल केला असेल. फोन उचलल्या तिने टोमणा मारलाच. हो फ्री आहे म्हणून तर कॉल केला. त्याने स्पष्ट शब्दात तिला सांगितलं. जे खरं होतं ते खरं होतं. त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच तो तिला फोन करणार ना. पण मी फ्री नाही ना, मी खूप बिझी आहे. सारखं फोन करून त्रास देऊ नका. ती चालत बडबड करू लागली. पाऊस बंद झाल्याने तिने छत्री पण बंद केली होती. तुला त्रास देणार नाही तर अजून कोणाला त्रास देणार. तो रोमॅन्टिक आवाजात त्याची गाडी हळूहळू तिच्या पाठीमागे निघाली होती. त्याच्या बोलण्याने तिच्या पोटात खड्डा पडला, पण तरी स्वतःला सावरत अगदी सरसर तिची पावलं चालू लागली. चालताना ती नागमोडी वळण घेत होती तशी त्याची गाडी वळण घेत होती. अकॅडमीला जायला कच्चा रस्ता होता, पण आता पावसामुळे चिखल झाला होता म्हणून ती पक्क्या रस्त्यावरून चालत होती. ते त्याच्यासाठी खूप चांगलं झालं होतं, नाही तर त्याच्या गाडीचं काही खरं नव्हतं. ओन्ली 10 days, त्यानंतर त्रास काय असतो कळेल, तो खट्टाळ हसत म्हणाला. आणि इकडे चेहरा तिचा गोरामोरा झाला ना. पोटात फुलपाखरू थैमान घालू लागले. चालताना सुद्धा पाय अडखळू लागले. रेड कलर तुझ्या अंगावर खूपच सूट करतो, तो तिला मागून निहाळत म्हणाला. तशी ती गोंधळून स्वतःच्याच ड्रेसला बघत इकडे तिकडे बघू लागली. तुम्हाला कसं काय माहीत मी लाल कलरचा ड्रेस घातलेला आहे. त्याच्या बोलण्याने ती अक्षरशः गोंधळून गेली होती. असंच इमॅजिन केलं तू रेड कलरचा ड्रेस घातला असेल, तो हसत नकारार्थी मान हलवत म्हणाला. तुम्ही माझ्यावर नजर ठेवणं बंद करा. ते तुमचे जासूस आहेत ना, त्यांना पहिले इथून जायला सांगा. ती रागाने चिडून बोलतच होती की तिच्या शेजारी मोठी काळ्या कलरची गाडी येऊन उभी राहिली. आधीच ती चिडली होती आणि अचानक तिच्या खूपच जवळ गाडी आल्यामुळे दचकली होती. पुढे ती काय रिॲक्ट करणार तोपर्यंत कारचा दरवाजा उघडला आणि त्याने तिच्या हाताला हिसका देत आतमध्ये ओढलं. ती घाबरून ओरडणार तसं त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. ती घाबरलेल्या नजरेने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती. अचानक ओढल्यामुळे धडकी भरली होती. श्वासांची गती जोरजोरात वाढली होती. भीतीने अंगावर काटा येऊन थरथर होत होती. त्याचा हात तिच्या तोंडावर असल्यामुळे त्याला तिच्या गरम उष्ण श्वासांचा स्पर्श होत होता आणि ती ह्या क्षणी किती घाबरली आहे हे तिच्या बॉडी लँग्वेजवरून जाणवत होतं. इट्स मी, तो भुवया उंचावत हसत दुसरा हात तिच्या डोक्यावर ठेवून फिरवू लागला. पण अजूनही तिचे श्वास नॉर्मल व्हायला तयार नव्हते. ओय रिलॅक्स, माझ्याशिवाय तुला कोण हात लावायची हिंमत करणार. ओय रिलॅक्स, माझ्याशिवाय तुला कोण हात लावायची हिंमत करणार नाही. तो पुढे झुकत तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला मिठी मारत एका हाताने डोर बंद करून घेतला. तिने डोळे घट्ट बंद करून आवंढा गिळत त्याच्या भोवती दोन्ही हातांचा विळका घातला.
अचानक त्याने आल्याने छोटासा जीव घाबरून गेला होता. घाबरल्याने छातीत चांगलीच धडकी भरली होती. तीच कमी करण्याचा प्रयत्न ती करत होती. अवंती, तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत म्हणाला. आता ती बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती. श्वासांची गतीसुद्धा हळूहळू कमी झाली होती. ते तुम्ही, ती बाजूला होत थरथरत्या ओठांनी गोंधळत तोच आहे का म्हणून बघत म्हणाली. हा माझी स्वीटहार्ट, चिडली होती म्हणून तुला बघायला आलो. आवडलं सरप्राईज? तो तिची हनुवटी बोटाच्या चिमटीत पकडून डोळा मारत म्हणाला. तसं तिने कपाळावर आठ्या पाडून रागाने त्याला पाहिलं. तिचा रुसवा काढायला आला होता का तिला घाबरवायला आला होता, हाच प्रश्न तिच्या डोळ्यात होता. हे सरप्राईज आहे, जीव गेला असता, ती जबडा घट्ट आवळून म्हणाली. फक्त जिभत चरचर चालते आणि घाबरते तर अगदी सशाच्या पिल्ल्यासारखी. तो हसत तिचा गाल ओढत म्हणाला. हे असं ओढून घेतल्यावर माणूस काय हसणार का? ती रागाने त्याच्या हातातून आपला गाल सोडवत म्हणाली. अजूनही धडधड कमी झाली नव्हती. ओ माय वाईल्ड कॅट, तो हसत पुन्हा तिला मिठी घट्ट मारत म्हणाला. सोडा, मला जायचं. ती चिडून त्याच्या भोवतीचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. मी जवळ आलो की हा शब्द तुझा आता ठरलेलाच आहे हा, तो आवाज वाढवत बाजूला होत म्हणाला. कशाला आलात? लग्नाच्या दिवशीच यायचं ना. ती नाक मुरडत दार उघडण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने लॉक केलं असल्यामुळे तिला उघडता येत नव्हतं. माझं लग्न आहे, कधी पण येऊ, तो हसत म्हणाला. दार उघडा, ती बारीक डोळे करून चिडून म्हणाली. त्याने हसत तिच्या बोलण्याला इग्नोर केलं आणि गाडी स्टार्ट केली. अहो, कुठे घेऊन जात आहे? मी माझं चालत जाईल. गावातल्या लोकांनी बघितलं ना वेगळं वाटेल. ती लगेच त्याचा हात धरत गडबडीत म्हणाली. गावात जात नाही आहे, आपण आपल्या घरी जात आहोत. तो गाडी रिव्हर्स घेऊ लागला. काय? नको. अहो, तुम्हाला समजत कसं नाही, ती वैतागून म्हणाली. त्याच्यासारख्या सर्किट डोक्यावाला माणूस आजपर्यंत तिने बघितला नव्हता. त्याला जे वाटेल ते करूनच राहणार. मग समोर कोण असेल त्याची काळजी बिलकुल करत नव्हता. कोणी बघेल का? त्याच्या काळजीने अजून जीव घाबरा झाला होता. आजूबाजूला बघत ती त्याचा हात घट्ट पकडत त्याला विनवणी करत होती, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. काळी ग्लास असल्यामुळे लोकांना सुद्धा आतमध्ये कोण बसलेलं आहे ते दिसत नव्हतं. अहो, ऐका ना, ती पुन्हा त्याचा हात हलवत म्हणाली. अवंती, घरी गेल्यावर किती वेळ हात पकडून बसायचे तेवढं बसू शकतेस. या थंडगार पावसात तुझ्या मिठीत खूप शांत झोप येईल, तो खट्याळ हसत म्हणाला. तसं तिने वैतागून हात सोडून दिला. असं काय म्हणाला की झालं. मग तिथेच अंगभर गुदगुल्या चालू होत होत्या. तुम्ही ना माझं काहीच ऐकत नाही, ती हाताची घडी घालून चिडून म्हणाली. सगळं तर ऐकतो मी, माझं सगळं काम सोडून फक्त तुझ्यासाठी आलो. ते महत्त्वाचं नाही आहे का? अजून काय ऐकायला हवं? तूच तर म्हणत होती ना की मी 10 दिवस आधी यायला हवे. तो एक नजर तिचा गालाचा झालेला फुगा बघत पुन्हा समोर बघत म्हणाला. नंतर ती काहीच बोलली नाही. भीती, राग, चिडचिड सगळ्याच भावना संमिश्र झाल्या होत्या. 15 मिनिटात वाड्याच्या दारासमोर गाडी उभी राहिली. तिच्या घरासमोर ते त्याच्या घराचा रस्ता फक्त 20 मिनिटाचा. फक्त वेश ओलांडून दुसरं गाव लागत होतं. ती बाहेर बघत वाड्याला बघू लागली. पूजेच्या वेळेस आलेली त्यांचा वाडा तिला तर खूप आवडतच होता, पण हे आता नवीन स्ट्रक्चर असल्यामुळे हा पण आवडला होता. त्यात त्याला मिक्स टच दिल्याने खूपच सुंदर दिसत होता. त्याचा सुगंध तिला तिच्या खूपच जवळ जाणवला. लगेच तिने अंग आकसून घेत गडबडून मान फिरून पाहिलं तर तो पूर्णपणे तिच्यावर झुकत बाहेर बघत होता. त्याचा थंड आणि फ्रेश चेहरा तिला तिच्या खूपच जवळ जाणवत होता. चल, तो हसून तिला कळायच्या आत तिच्या ओठांवर हलके ओठ टेकवत बाजूला होत म्हणाला. तसं तिने घाबरून पटकन तोंडावर हात ठेवला. हो, मी आत्ताच देवाला जाऊन आले. काय तुम्ही पण? जा बाबा. ती पटकन बसल्या जागी पाय आपटत चिडून त्याच्या छातीवर हात ठेवत मागे ढकलत म्हणाली. तसं तो भुवया उंचावत ब्लँक होऊन गोंधळलेल्या नजरेने बघू लागला. देवाचा आणि त्याच्या केसचा काय संबंध, असं त्याला वाटून गेलं. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.